नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत. आपण महाराष्ट्रामधल्या निवडणुका, झारखंडमधल्या निवडणुका कालच पार पाडल्या आणि आता त्या निवडणुकांचे निकाल 23 तारखेला येतील वगैरे. आपली सगळी जी अ, महत्त्वाच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ज्या आहेत, त्या सध्या या निवडणुकांमध्ये सामावलेल्या आहेत. परंतु एका बाजूला हे होत असताना जग, संपूर्ण जग हे महायुद्धाच्या खाईमध्ये लोटलं तर जात नाहीये ना, अशी शंका घेण्यासारखी गोष्ट परवा घडली. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अचानक युक्रेनला एक प्रकारची परवानगी दिली, की आम्ही जे तुम्हाला मिसाईल्स दिलेली आहेत, लाँग रेंज मिसाईल्स, ती मिसाईल्स आत्तापर्यंत आम्ही सांगितलं होतं, की रशियाच्या सीमा ओलांडून ती मिसाईल जाता कामा नयेत. कारण अशी सीमा ओलांडून ती गेली, की रशिया खवळेल आणि मग काहीतरी भयंकर घडेल. तर ते तुमच्यावरती घातलेलं बंधन आम्ही काढून घेतोय. तुम्हाला त्यांना रशियामध्ये जरी मारगिरी करायची असली, तरी तुम्ही ती करू शकता. या युद्धाच्या खूप आधी मी एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की जोपर्यंत रशियाच्या मुख्य भूमीवरती युक्रेनच्या सैनिकांचे हल्ले होत नाहीत, सैनिक म्हणा, मिसाईल म्हणा आणि रशियन प्रजा याच्यामध्ये होरपळून निघत नाही, तोपर्यंत हे युद्ध पुटिनना हवं तसं पुटिन खेळत राहतील आणि रशियाला त्याचा प्रत्यक्ष त्रास झाला नाही, तर युद्ध चालूच राहील. युद्धबंदीची काही कामं होणार नाहीत आणि तसं आत्तापर्यंत होत राहिलं. अमेरिकेचे अध्यक्ष कायम सांगत राहिले युक्रेनला, की रशियाच्या मुख्य भूमीवरती तुमचे सैनिक किंवा तुमची शस्त्र पोहोचली नाही पाहिजेत. मग अचानक एकदम काय झालं, की जो बायडन यांना बदलायला लागला आपला निर्णय. 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूकपूर्व भाषणात अनेक वेळा सांगितलंय आणि अजूनसुद्धा ते तसंच सांगतात निवडून आल्यानंतर सुद्धा, की युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेची जी पैशानी आणि शस्त्रास्त्राची जी हानी होती आहे, ती मला थांबवायची आहे. तो पैसा अमेरिकन जनतेच्या हिताकरता मला वळवायचा आहे. कारण 200 अब्ज डॉलर्स एवढे आत्तापर्यंत खर्च झालेत आणि अजून होतच राहतील. कारण याला काही अंतच दिसत नाही आहे. अहो, तर 1000 दिवस झाले त्या युद्धाला. तर हे त्यांनी सांगितलं होतं. तर बायडन यांनी काय केलं, जायच्या आधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितलं, की आम्ही तुम्हाला इतकी मदत करून ठेवू, की पुढचं वर्षभर तुम्ही युद्ध लढू शकाल. हा म्हणजे एक प्रकारचा युद्ध चिघळवण्याचा किंवा काहीही करून अमेरिकेला त्या युद्धात बांधून ठेवण्याचा डाव तर नसावा. कारण अमेरिका जेव्हा या युद्धात बांधली जाते, तेव्हा अमेरिकेचं जे डीप स्टेट आहे, म्हणजे अमेरिकेतले जे शस्त्रास्त्र निर्माते आहेत, ज्यांना या युद्धापासून प्रचंड फायदा होतो, त्यांना बरं वाटतं. आणि बायडन यांना डीप स्टेटचं समर्थन प्राप्त होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच डीप स्टेटच्या समर्थनामुळे बायडन यांनी बांगलादेशमध्ये उठाव करून घेतले. कारण जगभर अस्वस्थता पेरायची म्हणजे शस्त्रास्त्रांचा व्यापार चालू राहतो. तर हे होत असताना बायडन यांनी ठरवलं, की आपण अशी काहीतरी एक भूमिका घेऊ, की डीप स्टेटला पुढे काही दिवस तरी आपला धंदा करता यावा, असं वाटण्याची शक्यता आहे. पण याला कारण तादृश कारण काय दिलंय बायडन यांनी, की उत्तर कोरियाने त्यांचे 10,000 सैनिक रशियाला दिलेले आहेत आणि युक्रेनच्या ईशान्येला जे ब्रॅन्स्क नावाचं रशियाचं गाव आहे, जिथे रशियाची मोठी छावणी आहे आणि जिथून युक्रेनवरती हल्ले चालू आहेत, त्या ब्रॅन्स्कमध्ये 10,000 उत्तर कोरियन सैनिक आलेले आहेत. आणि बायडन यांनी सांगितलं, की हा आमच्या नेटो देश आणि युक्रेन यांच्या शांततेला भयंकर धोका आहे. हे आम्ही सहन करणार नाही. तेव्हा आम्ही आता परमिशन दिली आहे युक्रेनला, की तुम्ही ते मिसाईल घ्या आणि ब्रॅन्स्कमध्ये टाका. आता कसं आहे, की युक्रेनला 3 प्रकारची अशी मिसाईल्स दिलेली आहेत. त्या 3 मिसाईल्सचं नाव आहे अटॅक एम्स. त्याचं ATACMS असं त्याचं नाव आहे. त्याचं चित्र तुम्हाला इथे दिसेल. त्याचा उच्चार अटॅक एम्स असा असतो. हे एक क्रूज मिसाईल आहे. हे बॅलिस्टिक मिसाईलसुद्धा त्याच्यासारखं सुद्धा काम करतं आणि मुख्य म्हणजे हे 300 मैल 300 किलोमीटर म्हणजे जवळ-जवळ 200 मैलापर्यंत 190 मैलापर्यंत याची रेंज आहे. पुढच्या नकाशात तुम्हाला दिसेल, की या रेंजमध्ये ब्रॅन्स्क रिजन पूर्णपणे येतो. रोस्टोव नावाचं एक प्रमुख शहर येतं. मॉस्को मात्र याच्यापासून दूर राहतो. म्हणजे आज ठरवलं तरीसुद्धा झेलेन्स्कीला मॉस्कोवरती हल्ला करता येणार नाही किंवा रशियातली मुख्य शहरं सेंट पीटर्सबर्ग वगैरे ही सुद्धा या 190 मैलाच्या पलीकडे आहेत. याच्यापेक्षा थोड्या कमी क्षमतेचं मिसाईल जे ब्रिटननी त्यांना दिलेलं आहे, त्याला स्टॉर्म शॅडो मिसाईल असं म्हणतात. त्या मिसाईलची रेंज आणखीन थोडी कमी आहे आणि ती साधारणपणे 155 मैल आहे.
त्याच्याशिवाय आणखीन एक हायमार्स नावाचं एक मिसाईल यापूर्वीच अमेरिकेने दिलेलं आहे. हायमार्क स्टँड्स फॉर हाय मोबिलिटी अँटी रॉकेट सिस्टीम. हे अतिशय वेगवान मिसाईल असतं. या प्रकारच्या मिसाईलला थांबवता येत नाही आणि या मिसाईलला आतमध्ये गायरोस्कोप लावलेले असतात. त्याला इनर्शियल गायडन्स सिस्टीम म्हणतात आणि ती गायडन्स सिस्टीम मोबाईल फोनवरती अवलंबून नसल्यामुळे तिला जर एकदा तुम्ही टार्गेट दिलं तर या मिसाईलचे वैशिष्ट्य असं आहे की टार्गेटच्या 10 ते 16 फूट इतक्या अंतरामध्ये हे फुटू शकतं. म्हणजे तुमचं टार्गेट जर 50 फूट रुंद असलं तर त्याच्यावर नक्की जाऊन आदळणार आहे, कारण 10 ते 16 त्याच्यामध्ये सहज येऊ शकतात. 50 मैल याची रेंज आहे. म्हणजे तिथे जर एखादं रशियन सैन्याचं ठाणं असलं, रशियन कॅन्टोन्मेंट एखादी बिल्डिंग असली तर ती या हायमार्सने उडवता येते. आत्तापर्यंत हायमार्सचा वापर युक्रेनने अतिशय इफेक्टिव्हली रशियाविरुद्ध केला आहे, परंतु तो रशियाने जी युक्रेनची भूमी व्यापली आहे त्या भूमीवरती केला होता. आता त्यांनी सांगितलं की आम्ही रशियामध्ये हा हल्ला करू. बरं, हे बायडन यांनी सांगितल्यानंतर तातडीने रशियाची प्रतिक्रिया आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितलं की ही एक घोडचूक झालेली आहे. याच्यामधनं रशियाच्या अंतर्गत सुरक्षेला भीषण धोका प्राप्त झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं जे न्यूक्लिअर डॉक्ट्रिन म्हणजे एक नीती असते देशाची की आपल्यावरती अण्वस्त्र हल्ला झाला तर काय करायचं, किंवा आपली अण्वस्त्र आपण सुरुवातीला वापरू शकतो की नाही, स्वतःवर घातलेले नियम असतात. जसं भारताने सांगितलं आहे की आम्ही कधीही पहिला अण्वस्त्राचा हल्ला करणार नाही. त्याला नो फर्स्ट यूज डॉक्ट्रिन असं म्हणतात. डॉक्ट्रिन म्हणजे प्रिन्सिपल, म्हणजे तत्त्व. तर नो फर्स्ट यूज म्हणजे तुमच्यावरती जर अण्वस्त्राचा हल्ला झाला तरच तुम्ही हल्ला कराल, अशी भारताने स्वतःवर बंधनं घालून घेतली आहेत. आपला शत्रू पाकिस्तान यांनी मात्र असं कुठलंही बंधन घातलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. ते म्हणले आमच्या सुरक्षिततेला बाधा आली तर आम्ही अण्वस्त्राचा वापर करू शकतो. तर रशियाने जो डॉक्ट्रिन बदललं. 2020 साली रशियाने जे डॉक्ट्रिन सांगितलं होतं त्याच्यात परवाच पुतिन यांनी बदल केले. त्या बदल अशा प्रकारचे आहेत. पूर्वीच्या डॉक्ट्रिनमध्ये असं सांगितलं होतं, आमच्यावर एखाद्या अण्वस्त्रधारी देशाने हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावरती अण्वस्त्र वापरणं, आम्हाला त्याची पूर्ण सूट आहे आणि आम्ही ती वापरू. आता त्यांनी काय सांगितलं आहे की आमच्यावरती, नवीन डॉक्ट्रिनमध्ये, आमच्यावरती एखाद्या देशाने हल्ला केला, त्या देशाकडे स्वतः अण्वस्त्र नसली म्हणजे युक्रेन, परंतु त्यांना मदत करणाऱ्या देशांकडे जर अण्वस्त्र असली म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड आणि फ्रान्स, तर आम्ही हा आमच्या सार्वभौमतेवरचा हल्ला समजून आम्ही आमची अण्वस्त्र वापरायला आमचे पर्याय खुले आहेत. हे भयंकर स्टेटमेंट आहे. त्याच्या पुढे रशियाचे जे प्रवक्ते आहेत, क्रेमलिनचे प्रवक्ते सर्गेई नारिश्किन नाही, रशियाचे जे हेरगिरीचे प्रमुख आहेत सर्गेई नारिश्किन, फॉरेन इंटेलिजन्स SVR म्हणजे रशियाची रॉ जी आहे त्याचे प्रमुख, त्यांनी सांगितलं की हे फार चुकीची गोष्ट आहे. यांनी रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि आम्ही आता नेटो देशांवरती कुठल्याही देशाला याची शिक्षा करू शकतो. शिक्षा म्हणजे काय, आमच्यावरती जर हल्ला झाला म्हणजे अमेरिकन मिसाईल जर आमच्या भूमीत येऊन पडली आणि आम्हाला असं वाटलं की यांनी आमच्या देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला झाला, तर आम्ही नेटोच्या देशांनासुद्धा याची शिक्षा देऊ शकू. जरी नेटोच्या देशांनी प्रत्यक्ष मिसाईल टाकली नसली तरी, म्हणजे ब्रिटनने जरी मिसाईल पुरवलं युक्रेनला आणि युक्रेनने ते स्टॉर्म शॅडो मिसाईल टाकलं, तर आम्ही ब्रिटनच्या सुद्धा विरुद्ध युद्ध पुकारू शकतो. आणि ब्रिटनपेक्षा सुद्धा नेटोचे बारके बारके देश जे आजूबाजूला आहेत, लिथुआनिया, लाटविया, फिनलंड आणि या सगळ्या देशांचा, यांच्याविरुद्ध आम्ही हल्ला, पोलंड या देशांविरुद्ध आम्ही हल्ला करू शकतो. हे भयंकर स्टेटमेंट आहे. तसंच क्रेमलिनचे प्रवक्ते जे आहेत डिमिट्री पेस्कोव यांनी पण हेच सांगितलेलं आहे की आम्ही आता सर्व पर्याय खुले आहेत, आम्ही नाटोला याची शिक्षा करू शकतो कुठल्याही देशावरती. आणि लक्षात ठेवा, जगातली सर्वात जास्त अण्वस्त्र असलेल्या देशांपैकी एक रशिया हा देश आहे. त्यांनी ठरवलं तर ते सगळं युरोप भस्मसात करू शकतात. मग अमेरिका आपली मिसाईल आणेल, रशियावर टाकेल, म्हणजे काय होईल? तिसरं विश्वयुद्धच नाही का होणार? तिसरं विश्वयुद्ध होऊ नये म्हणून ट्रम्प यांनी सांगितलं होतं की मी युद्धच थांबवणार आहे, मी झेलेन्स्कीला सगळी मदत थांबवणार आहे, जेणेकरून युद्ध पुढे चालणार नाही. झेलेन्स्कीचा प्रॉब्लेम काय आहे तोही आपण समजून घेतला पाहिजे. तो सारखा या मिसाईलची मागणी करत होता. तो म्हणत होता मिसाईल तुम्ही दिलीत, परंतु मिसाईल ती किती अंतरापर्यंत उडवायची हा कंट्रोल तुम्ही ठेवलेला आहे. बरं, तो कंट्रोल कसा ठेवतात माहिती आहे की नाही? या मिसाईलमध्ये ही हायमार्स मिसाईल्स आहेत किंवा स्टॉर्म शॅडो मिसाईल्स आहेत किंवा अटॅक एम्स मिसाईल्स आहेत, ही ब्रिटनही वापरतं, फ्रान्सही वापरतं. नेटोचे फ्रान्समध्ये या प्रकारच्या मिसाईलला स्काल्प मिसाईल असं म्हणतात. पण गंमत म्हणजे या सगळ्या मिसाईलची गायडन्स सिस्टीम अमेरिका पुरवते
आणि गायडन्स सिस्टीमचं सॉफ्टवेअर जर अमेरिकेच्या ताब्यात असलं तर अमेरिका या मिसाईलच्या रेंजवरती इफेक्टिव्ह कंट्रोल आणू शकते, की हे फक्त इतके अंतरच जाऊन पडेल. म्हणजे त्यांना जर वाटलं की हे रशियन भूमीत जायला नाही पाहिजे, नकाशात तुम्ही बघितलं रशियन भूमी म्हणजे 50 मैलावरती आहे, तर 50 मैल त्याची रेंज लिमिट करू शकते अमेरिका. झेलेन्स्की सारखा सांगत होता ती रेंजची लिमिट तुम्ही काढून टाका म्हणजे मला हल्ला करता येईल. आता ती लिमिट काढलेली आहे. परंतु झेलेन्स्कीचा प्रश्न खरा हा नाहीच आहे. झेलेन्स्कीकडे सैनिकच नाही आहेत सध्या. खरं म्हणजे रशिया आणि झेलेन्स्की दोघांकडे सैनिकांचा तुटवडा जाणवतोय. झेलेन्स्कीला आणि कुठनं तरी सैनिक मिळण्याची शक्यताच नाही आहे. रशियाने जाऊन सैनिक इम्पोर्ट केलेत उत्तर कोरियातनं. कारण उत्तर कोरिया हा अन्नाला मोताद झालेला देश आहे. त्यांच्याकडे फक्त सैनिकच आहेत. जेवायला त्यांच्याकडे डाळ-भात नाही आहे. तो डाळ-भात आणि काही पगार आणि काही पैसे रशियाने उत्तर कोरियाच्या प्रमुखाला दिले आणि भाडोत्र सैन्य ही तैनाती फौज त्यांनी आणून ठेवली आहे. आता या सगळ्याचा परिणाम काय होईल? बरं, हे मी बोलत असेपर्यंत रशियावरती 7 अटॅक एम्स मिसाईल ऑलरेडी युक्रेनने डागलेली आहेत. ब्रँस्क रिजनमध्ये त्यांनी एका मोठ्या दारुगोळ्याच्या कोठाराचा वेध घेतलेला आहे. तिथे स्फोट झाला आहे. रशियन सैनिक मारले गेलेले आहेत आणि काल लगेच त्याच्यानंतर ब्रिटनने दिलेली स्टॉर्म शॅडो मिसाईल जी आता तुम्हाला सांगितलं, त्याचासुद्धा हल्ला झालेला आहे. म्हणजे आता पुटिन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर वागले तर पुटिनला तुम्हाला दोष देता येणार नाही. कारण त्यांनी सांगितलंय माझ्या देशाच्या रक्षणाकरता मला शक्य झालं आणि गरज पडली तर मी अण्वस्त्रसुद्धा टाकू शकेन. काय करतील पुटिन? कदाचित युक्रेनच्या एखाद्या शहरावरती अण्वस्त्रधारी मिसाईल टाकू शकतील. एक छोटं ज्याला टॅक्टिकल न्यूक म्हणतात, म्हणजे खूप मोठं हिरोशिमावर टाकलं तसलं न्यूक नाही, त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी लहान न्यूक्लिअर मिसाईल ते टाकलं तर एक शहर ते खार्किव शहर ते कायमचं उद्ध्वस्त करू शकतील. ही गोष्ट तुम्हा आम्हाला जरी कळली नसली त्यावेळेला तरी अमेरिकेला पूर्णपणे कळलेली आहे. अमेरिकेने कीव जी राजधानी आहे युक्रेनची तिथला आपला दूतावास, आपली वकिलात बंद करून टाकलेली आहे आणि सगळ्यांना सांगितले सगळे सुरक्षित जागी निघून जा. याचा अर्थ त्यांनासुद्धा दिसतंय की ही लढाई कदाचित आणि गंभीर विषयाकडे जाऊ शकते, गंभीर परिणामाकडे जाऊ शकते. काय करायचं याला जो बायडेनला? हे कशाला करायचं आहे? एक असाही मतप्रवाह आहे की जो बायडेनचा विचार ही लढाई जर आणखीन मोठी झाली तर लढाईचं कारण देऊन मी राजीनामाच देणार नाही, मी अमेरिकेमध्ये इमर्जन्सी डिक्लेअर करीन आणि लढाई चालली आहे, आता ट्रम्पना सांगेन तुम्ही घरी बसा, मीच ही लढाई हँडल करतो. असं ते करतीलच असं माझं म्हणणं नाही. परंतु ज्या पद्धतीची त्यांची वागणूक सध्या चाललेली आहे, रशियाला उगाचच उचकवायचं आहे, पुटिनला उगाचच त्रास द्यायचा आहे. कारण पुटिनने काय केलं की निवडणूक चालू असताना युक्रेनवरती भीषण हल्ले चालूच ठेवले होते. ते हल्ले युक्रेनला सहन होत नाही आहे. झेलेन्स्की सगळ्या जगभर रडत फिरत आहे की आम्हाला ते सहन होत नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या 2 देशांमध्ये शांती समझोता करण्याच्या मागे आहेत. पुटिनला त्यांनी जवळजवळ समजावत आणलेलं आहे. ट्रम्प त्यांचे मित्रच आहेत. ट्रम्प 20 जानेवारीला आल्यानंतर खात्रीला आहे की या 2 देशांमध्ये शांती समझोता होईल. तसं होऊ नये ही डीप स्टेटची इच्छा आहे. डीप स्टेटची इच्छाप्रमाणे जो बायडननी मानलेली असावी आणि त्यामुळे जो बायडननी कारण नसताना ही परमिशन देऊन ठेवली आहे. हाय मोबिलिटी मिसाईल्स, अमेरिकन मिसाईल्स, बॅलिस्टिक मिसाईल्स युक्रेनमधनं रशियात टाकण्यासाठीची परमिशन देऊन ठेवली आहे आणि आता त्याचा परिणाम म्हणून पुटिननी कठोर भूमिका आपली घेतलेली आहे. हे सगळं चालू आहे. जगात सध्या सगळीकडे उन्मादी काम चालू आहे. इकडे आपण पाहिलं असेल तर इराणमधले त्यांचे जे खामेनेई होते सर्वोच्च धर्मगुरू, त्यांचा पत्ताच लागत नाही आहे. कोणी म्हणे ते कोमात गेले, कोणी म्हणे ते मारले गेले, कोणी म्हणे काय चाललंय. तिथेही अतिशय स्फोटक परिस्थिती आहे. नेतान्याहूंच्या घरांवरती जेव्हा बॉम्बफेक झाली तेव्हा नेतान्याहूंनी संतापून सांगितलेलं की आता मी याचा सगळ्याचाच बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. इस्रायलवरती केव्हाही नेतान्याहूंचे विमानं इराणवरती केव्हाही इस्रायलचे विमानं हल्ला करून इराण ध्वस्त करू शकतात. सगळीकडनं जगामध्ये अस्थिरता चालू आहे. काय होईल त्याबद्दल आपण काळजीत असलं पाहिजे आणि महाराष्ट्राची निवडणूक तर होतच राहील, ती झालेलीच आहे, त्याचे निकालही येतील. परंतु जागतिक शांततेला असा जर धोका पोचला तर भारताची जी आर्थिक घोडदौड चालू आहे त्याला एक मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तुर्तास इतकंच. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर जरूर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. याच्या आधीच्या व्हिडिओवरच्या काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत, त्या आपण बोलूया. गजानन दाणी 2332 हे लिहितात, सर मला एक विचारायचं होतं, आपल्या आणि त्यांच्या लोकशाहीमध्ये किती फरक आहे? म्हणजे अमेरिकन लोकशाही आणि भारतीय लोकशाही. साधारण जसे आपल्याकडे गल्लीबोळात सुद्धा निवडणुका लागल्या तरी जातीयवादामुळे देश मागे राहतो. आपल्याकडे सुद्धा कधी अमेरिकेमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर अमेरिकन लोकशाहीमध्ये 2च पक्ष आहेत.
त्यामुळे हे आपल्या इथे जे सगळे कावळ्याच्या छत्रीसारखे बारके-बारके पक्ष उगवलेले असतात आणि जे स्वतःच्या न्यूसन्स व्हॅल्यूनी मोठ्या पक्षांना वेठीस धरतात, की आमच्या सपोर्टशिवाय तुमचं सरकार बनू शकत नाही, तसं अमेरिकेत होत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरं, अमेरिकेत आत्तापर्यंत तरी अशी परिस्थिती होती, की दोन्ही पक्षांनी देशाच्या पुढचे प्रश्न सोडवायची एकूण एक भूमिका, एक प्रकारची समन्वयाची भूमिका घेतली होती, ज्याला बायपार्टिसन अप्रोच असं म्हणतात. आणि त्यामुळे देश सहसा निवडणुकात मागे जात नसे. निवडणुकीचा निकाल काही लागला, डेमोक्रॅटिक पक्ष आला तर देशाचा खर्च वाढायचा, रिपब्लिकन पक्ष आले तर देशाचं स्वातंत्र्य संकुचित व्हायचं. परंतु ओव्हरऑल देशाची प्रगती काही थांबत नसे. आपल्या इथे हे अनेक पक्ष आणि सारख्या देशभर निवडणुका, हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करता आला, की 2 किंवा 3 फक्त प्रमुख पक्ष ठेवायचे आणि निवडणुका वर्षातनं एकदाच सगळ्या देशभर निवडणुका घेऊन टाकायच्या, असं जर केलं तर देशाचं शासन अधिक चांगल्या रीतीने, लोकाभिमुख रीतीने चालवण्यास मदत होईल. सुनीता टाकवले लिहितात, उत्कृष्ट माहिती मिळाली. झारबद्दलची अधिकची माहिती मिळाली. आपल्याकडे घुसखोरांना घालवायला जालीम उपाय केले पाहिजेत. मानवाधिकार संस्था तिथे ट्रम्प सरकारला खोडा घालणार नाहीत का? आपल्याकडे लगेच या संस्था जाग्या होतात आणि सरकारला अडथळा आणण्यासाठी कोर्टात जातात. खरी गोष्ट आहे, ट्रम्पना सुद्धा ती भीती होतीच आणि त्यामुळे ट्रम्पनी मॅट्स गायड्स नावाच्या एक आपल्या सहकार्याला अटॉर्नी जनरल म्हणून नेमायचं कबूल केलेलं आहे. त्याचं काम हेच आहे, की कोर्टामध्ये या सगळ्याला जे पुरोगामी लोक प्रतिबंध करतात त्याला थांबायचं आणि कोर्टातनं कुठलाही अडथळा येऊ नये. त्याच्याही आधी ट्रम्पनी काय केलं आहे, की सुप्रीम कोर्टाच्या जजांमध्ये 6 जज त्यांनी आपल्या पक्षाचे म्हणजे आपल्या धोरणांशी ज्यांचं एकीकरण आहे अशा जजना त्यांनी नेमून घेतलं आहे. आणि लक्षात ठेवा, अमेरिकेचे सुप्रीम कोर्टाचे जज तहहायात असतात. त्यामुळे ते जिवंत आहेत तोपर्यंत ट्रम्पच्या बाजूला कोर्ट आलेलं आहे. ट्रम्पच्या बाजूला राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे सेनेट आणि काँग्रेस हे दोन्ही आलेलं आहे. त्यामुळे हे ट्रिपल इंजिन सरकार झालेलं आहे. सेनेट, काँग्रेस आणि कोर्ट हे सगळे ट्रम्पच्या बाजूला आलेले आहेत. 20 जानेवारीनंतर याचा आपल्याला प्रत्यय येईल. वैजनाथ यादव लिहितात, साहेब सध्या बांगलादेशीतील हिंदूंची चिंता वाटते, त्यांचे पुढे काय होईल? अगदी बरोबर आहे, त्यांची चिंता वाटण्यासारखीच परिस्थिती आहे. जितक्या लवकर ट्रम्पचं सरकार येईल आणि अमेरिका त्यांना दिलेलं आपलं सगळं जे बांगलादेशातले जे गुंड आहेत, मोहम्मद युनिस आणि त्याची सगळी टोळी, त्यांना दिलेलं समर्थन काढून घेईल, त्यानंतरच या बांगलादेशातल्या हिंदूंचं काही भलं झालं तर होईल. आपण त्याच्यावरती लक्ष ठेवूनच आहोत. शेवटचा प्रश्न आहे, SG कंटक 1853 यांनी विचारलं आहे, तुलसी गॅबार्डच्या ऐवजी तिथे आधी कॅश पटेलला ठेवणार होते ना, का लास्ट मिनिट चेंज झाला आहे? कॅश पटेल यांना CIAचा प्रमुख नेमण्याची पद्धत ट्रम्पनी सांगितलेली होती. अजून त्यांनी कॅश पटेलची घोषणा केली नाही. पण तुलसी गॅबार्ड या DNI म्हणजे डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स आहेत. 18 इंटेलिजन्स एजन्सीज, 18 गुप्तहेर संस्था त्यांच्या हाताखाली असणार आहेत. CIA ही जस्ट वन ऑफ द 18 आहे. त्यामुळे तरीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे, की CIAचा प्रमुख म्हणून सुद्धा ट्रम्पनी एका दुसऱ्याच गृहस्थाला ठेवलेलं आहे असं म्हटलं जातं. सध्या तरी यांना मिळेल असं वाटत नाही आहे कॅश पटेल यांना. बघूया पुढे काय होतं ते. कळलं की मी आपल्याला ते सांगेनच. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर आम्हाला ते कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.